आता आपल्याला इथे एक चार्ट पूर्ण करायला दिलाय बघा. अडॅप्टेशन इन प्लांट्स, ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट, इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. इथं प्लांट दिलेला आहे, हॅबिटेट दिलेला आहे, टाइप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्स, कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम्स. म्हणजे प्लांट आहे, हॅबिटेट म्हणजे त्याचा आदिवास कुठला आहे, त्याची मुळं कशी आहेत, त्यांची पानं कशी आहेत आणि त्यांचं खोड कसं आहे. आता लोटसचं दिलेलं आहे पहिलं. त्याचा हॅबिटेट आहे ॲक्वॅटिक, टाइप ऑफ रूट आहे फायबरस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स आहेत लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेयर, म्हणजेच कसे मोठे आणि राऊंड शेपचे आणि एक वॅक्सी लेयर असतो त्यावर. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम आहे हॉलो आणि फ्लेक्झिबल, म्हणजे ते लवचिक आणि मऊ असतात. आता दुसरं प्लांट कुठला आहे, कॅक्टस. कॅक्टसचं हॅबिटेट काय येणार, डेझर्ट येणार. टाइप ऑफ रूट येणार डीपली पेनिट्रेटेड, कारण ते पाण्याच्या शोधात खोलवर मातीत जातात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्स काय येणार तर कॅन नॉट सीन लिव्स, कारण कॅक्टसला पानं नसतात. कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम काय येणार आहे, स्टेम येणार आहे थिक फ्लेशी ग्रीन स्टेम येणार आहे, कारण एकच मोठं खोड असतं बघा ग्रीन कलरचं कॅक्टसला आणि त्याला काटे आलेले असतात. म्हणजेच त्याची जी पानं आहेत ती काट्यांमध्ये रूपांतरित झालेली असतात, का तर त्यांना पाण्याचा जास्त साठा ठेवायचा असतो स्वतःमध्ये. आता बनियन ट्रीचं काय येणार, हॅबिटेट लँड येणार, लँडवर असतं ते. टाइप ऑफ रूट काय येणार आहे, सम रूट्स आर एरियल, सम रूट्स आर इन सॉइल, म्हणजे काही मुलं असतात ती मातीमध्ये असतात आणि काही असतात ती हवेमध्ये असतात. आपण पारंब्या बघतो बघा वडाच्या झाडाच्या. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स काय येणार आहेत, ग्रीन ओव्हल शेप्ड लिव्स येणार आहेत आणि त्याचं स्टेम कसं येणार आहे, हार्ड आणि टॉल आणि स्ट्रॉंग येणार आहे, ते त्यांचे स्टेम्स असतात. आता आपण अडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स बघूया. Visit various water bodies such as river, brook, pond, lake in your surroundings. What differences do you observe between terrestrial and aquatic plants? त्यांनी आपल्याला इथं ट्राय दिस म्हणून एक प्रश्न विचारलाय की तुम्ही तुमच्या नदी, ओढे, सरोवर इथं या सगळ्या ठिकाणी निरीक्षण करा आणि जमिनीवरील प्लांट्स मध्ये आणि पाण्यातील प्लांट्स मध्ये काय काय फरक जाणवतो ते इथं तुम्ही नोंद करा असं आपल्याला विचारलंय. आता खाली काय दिलंय, some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. म्हणजे इथं काय सांगितलं आहे की नदीच्या पात्राच्या खाली त्याच्या मातीमधून काही प्लांट्स उगलेले असतात. their stems are submerged while leaves and flowers float on the surface. म्हणजे त्यांचे स्टेम्स या पाण्याच्या आत असतात तर त्यांचे लिव्स आणि फ्लॉवर्स असतात ते पाण्यावरती तरंगत असतात. however some plants are entirely afloat, म्हणजे काही हे वर तरंगत असतात काही प्लांट्स. देअर रूट्स आर नॉट अँकर्ड इन द सॉइल, म्हणजे ते काय खाली खोलवर रुतलेले असे त्यांचे रूट्स नसतात, त्यांची मुळं काय खोलवर रुतलेली नसतात, ते वर असतात. द सरफेस ऑफ द लिव्स अँड स्टेम्स ऑफ मेनी ॲक्वॅटिक प्लांट्स आर कवर्ड विथ वॅक्सी लेयर. त्यांच्या लिव्सचे जे सरफेस असतात आणि स्टेम्स असतात त्या ॲक्वॅटिक प्लांटच्या कशा असतात, एक वॅक्सी लेयरने कव्हर झालेल्या असतात. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon, म्हणजे रिबिनी सारख्या एकदम बारीक अशा त्यांच्या प्लांटची थिन असे लिव्स असतात. This shape helps them to withstand fast currents of water, म्हणजे हा शेप त्यांना पाण्याचा प्रवाह वाहून नेण्यासाठी मदत करतो. Air spaces in stems and petioles of aquatic प्लांट्स आर युजफुल फॉर फ्लोटिंग इन वॉटर, म्हणजे हे पाण्यामध्ये राहण्यासाठी किंवा पाण्यामध्ये तरंगण्यासाठी असा त्यांचा बनलेला जो शेप आहे किंवा असं त्यांचं जी स्ट्रक्चर आहे ते त्यांना पाण्यात तरंगण्यासाठी मदत करतं. इथं आपल्याला त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर विचारलेला आहे. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्स, म्हणजे कमळाच्या पानावर पाणी का टिकून राहत नाही असं त्यांनी विचारलंय. तर याचं उत्तर येतं की त्याचा लेयर वॅक्सी असतो, मेनसट थर असतो त्या पानांवर, त्यामुळे त्यावर पाणी टिकून राहू शकत नाही, जसं की आळूच्या पानावर वगैरे टिकून राहू शकत नाही तसंच. व्हाय डोंट द लिव्स ऑफ दीज प्लांट्स रॉट इन वॉटर, म्हणजे पाण्यात राहूनही हे प्लांट्स किंवा त्यांची पानं सडून कशी काही जात नाहीत. त्यांचं स्ट्रक्चरच तसं तयार झालेलं आहे की त्या वॅक्सी लेयरमुळे पाणी त्यांच्यावर टिकून राहू शकत नाही, त्यामुळे त्या पाण्याचा जास्त परिणाम होत नसल्यामुळे त्यांनी सडून जाऊ शकत नाहीत. व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रियस, म्हणजे त्यांची जी मुळं असतात ती त्या वनस्पतीच्या तुलनेने त्यांची जी मुळं असतात ती लहान किंवा तंतुमय का असतात, तर ती
पाण्यामध्ये असल्यामुळे त्यांचा प्रवाह पाण्याचा सोप्या पद्धतीने व्हावा आणि वनस्पतीच्या वाढीसाठी सुद्धा ते अनुकूल असं असतं. त्यामुळे त्यांचे रूट्स हे नेहमी वनस्पतीच्या मानाने लहान असतात, शॉर्ट्स असतात. आता आपण बघूया अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. ट्राय दिस. टेक 2 potted plants, one a cactus and other a leafy plant. Tie plastic bags loosely around the leaves and these plants and keep them in sunlight. आता इथं त्यांनी आपल्याला ऍक्टिव्हिटी काय सांगितलेली आहे की एक लीफी प्लांट घ्यायचा आणि एक कॅक्टस घ्यायचा आहे आणि त्यांना एक प्लास्टिक बॅग बांधून त्यांना आपण सनलाइट मध्ये ठेवायचं आहे. फ्रॉम अर्ली इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून ब्रिंग दोज पॉट्स इन टू द क्लासरूम अँड ऑब्झर्व देम. म्हणजे आपण त्यांना सकाळी सनलाइट मध्ये ठेवायचं आहे आणि दुपारनंतर त्यांना आपण क्लासरूम मध्ये घेऊन यायचं आणि त्यांचं निरीक्षण करायचं आहे. हॅज द सेम क्वांटिटी ऑफ वॉटर कलेक्टेड इन बोथ बॅग्स. आता त्यांनी आपल्याला इथं विचारलंय की सेम क्वांटिटीमध्ये वॉटर आलेलं आहे का त्या बॅग्स मध्ये. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देअर लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स और हॅव बीन मॉडिफाईड इनटू थॉर्न. म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं आपल्याला, एक जे डेझर्ट प्लांट्स असतात किंवा वाळवंटी प्लांट्स असतात कॅक्टस सारखे, ते एकतर लीफलेस असतात किंवा त्यांचे लीव्स जे असतात ते स्मॉल निडल्स सारखे असतात किंवा ते काट्यांमध्ये मॉडिफाय झालेले असतात. त्यामुळे काय होतं तर ऍज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. म्हणजे तिथं इव्हॅपोरेशन खूप कमी प्रमाणात घडत असल्यामुळे त्यांच्यातील पाणी जे असतं ते जास्त प्रमाणात इव्हॅपोरेट होत नाही आणि ते त्यांच्यात साठून राहतं. द स्टेम स्टोर्स वॉटर अँड फूड अँड इट देअरफॉर फ्लेशी. त्यामुळे काय होतं की त्यांच्यात फूड आणि वॉटर जे आहे ते साठून राहतं. द स्टेम्स आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड द ॲब्सेन्स ऑफ लीव्स. दुसरं काय त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेम्स आर ग्रीन ॲज द परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे त्यांच्या ज्या स्टेम्स आहेत त्या फोटोसिंथेसिस करतात कारण त्या ग्रीन आहेत आणि तिथे पानांचा ॲब्सेन्स आहे, तिथे पानं नसतात, पानांची कमतरता असतात. देअर रूट्स पेनिट्रेट डीप इनटू द सॉइल अँड सम रूट्स स्प्रेड अवे इनटू द सॉइल. म्हणजे काय सांगितलेलं आहे की त्यांची जी मुळं असतात ती एकतर मातीत खूप खोलवर रुजलेली असतात कारण त्यांनी पाण्याच्या शोधात खूप खोलवर जातात आणि पाणी साठवून ठेवतात. आणि दुसरं काय सांगितलंय त्यांनी की त्यांचे जे त्यांचे रूट्स असतात ते खूप स्प्रेड झालेले असतात लांबपर्यंत मातीमध्ये इन सर्च ऑफ वॉटर. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दीज प्लांट्स टू. म्हणजे त्यांच्या पानांवर एक वॅक्सी असा लेयर असतो, एक मेनसट असा थर असतो. त्यामुळे काय होतं की त्यांच्यातून पाणी जास्त प्रमाणात बाहेर पडलं जात नाही, पाणी त्यांच्या आत साठून राहतं. त्यामुळे कॅक्टसचं प्लांट जे आहे ते लिफी प्लांटपेक्षा कमी प्रमाणात इव्हॅपोरेशन करतं आणि लिफी प्लांट जे आहे ते सूर्यप्रकाशात फोटोसिंथेसिस केल्यामुळे त्यातून पाणी लवकर बाहेर पडतं किंवा कॅक्टसच्या मानाने जास्त प्रमाणात बाहेर पडतं. आता इथं नेक्स्ट आपल्याला विचारलेलं आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोई रिजन. स्नोई रिजन बद्दल काय दिले बघूया आपण. इन व्हॉट वेज आर स्लोपिंग ब्रांचेस युजफुल ऑफ प्लांट इन अ स्नोई रिजन. म्हणजे इथं त्यांनी विचारलंय की पानांचा जो उतरता शेप असतो स्नोवी रिजन्समध्ये हिमप्रदेशात तो त्या झाडांसाठी कसा उपयुक्त पडतो, का त्यांच्या ब्रांचेस अशा उतरते असतात, स्लोपिंग असतात. तर त्याचं उत्तर आहे की त्याच्यावर बर्फ जास्त वेळ टिकून राहू नये आणि बर्फ घसरून जावा यासाठी त्यांचे ब्रांचेस ज्या असतात त्या अशा स्लोपिंग असतात. आता इथं त्यांनी सांगितलंय की प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफरस लाईक देवदार अँड पाईन. म्हणजे शंकूच्या आकारासारखे तिथं झाडं असतात, देवदार आणि पाईन यासारखी. दिस ट्रीज आर कोनिकल इन शेप. म्हणजे त्या कोनच्या शंकूच्या आकाराच्या असतात शेपमध्ये. टू देअर स्लोपिंग ब्रांचेस, कारण त्यांची उतरता असा त्यांचा शेप आहे शंकूसारखा. त्यामुळे इन द हेवी स्नोफॉल, म्हणजे खूप हेवी स्नोफॉल मध्ये सुद्धा आणि एक्स्ट्रीम कोल्ड मध्ये सुद्धा दीज रिजन्स देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स द स्नो फ्रॉम अक्युमुलेटिंग ऑन द ट्री अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. म्हणजे खूप हेवी स्नोफॉल मध्ये सुद्धा आणि जास्त थंडीमध्ये सुद्धा त्यांच्या थिक लेअरमुळे थिक बार्कमुळे म्हणजे जाड सालीमुळे काय होतं की त्या तग धरू शकतात अशा प्रदेशात सुद्धा. इथं आपल्याला देवदार ट्री दिलेली आहे बघा त्यांनी आणि बर्फ त्यावर साठलेलं पण दाखवलेलं आहे. आता पुढचा टॉपिक आहे अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. आता फॉरेस्ट रिजन्सचे आपण प्लांट्स बघूया. अ व्हरायटी ऑफ प्लांट्स ट्रीज
श्रब अँड हर्ब्स आर फाउंड इन फॉरेस्ट. म्हणजे आपल्याला खूप व्हरायटीचे ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स ह्या फॉरेस्ट रिजन मध्ये आपल्याला दिसून येतात. दीज प्लांट्स कम्प्लीट अमंग देमसेल्व्स फॉर सनलाइट. म्हणजे त्या कशा असतात, त्या सनलाइट मध्ये कम्प्लीट करत असतात स्वतःला. Hence, trees grow tall to get sunlight and climbers and vine grow into the great height with the support of trees. म्हणजे काय त्यांनी सांगितलंय की फॉरेस्टमध्ये ज्या ट्रीज असतात त्या सनलाइटच्या शोधामध्ये इतक्या उंच जातात, सूर्यप्रकाशाच्या शोधात, त्यामुळे त्या खूप उंच अशा असतात फॉरेस्टमधल्या. आणि जे वेल असतात ते झाडाचा आधार घेऊन त्या सनलाइट साठी एका झाडावर चढत त्या आधार घेऊन वाढतात. आणि काय सांगितलं त्यांनी आपल्याला की spring-like tendrils on the stems of some climbers in an example of adaptation. म्हणजे त्या खोडांवर जे तणाव निर्माण झालेले असतात ते एक उत्तम उदाहरण आहे अडॅप्टेशनचं. आता इथं आपल्याला दिलेलं आहे अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. डायव्हर्स टाइप ऑफ बशेस अँड ग्रासेस आर फाउंड इन द ग्रासलँड. म्हणजे आपल्याला गवताळ प्रदेशामध्ये कसे खुरटी, झुडपे आणि गवताचे विविध प्रकार वाढलेले दिसतात, आपल्याला आढळतात ते. फायबरस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. म्हणजे काय झालेलं असतंय, जमिनीची जी धूप होत असते ती या वनस्पतींच्या मुळांमध्ये थांबली जाते, मुळं ती अडवतात मातीची धूप होणे. फॉरेस्ट इन द इक्वॅटोरियल रिजन आर डेन्स. म्हणजे काय सांगितले त्यांनी की विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते आणि काय होतं, अॅनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन इन दिस ग्रास. म्हणजे या गवतामध्ये एलिफंट, टायगर आणि हरणासारखे जे प्राणी असतात ते इथं लपून राहू शकतात. हावेवर ग्रासेस इन कोल्ड रिजन आर व्हेरी शॉर्ट. म्हणजे कोल्ड रिजन मध्ये जी ग्रास असते ती खूप लहान प्रमाणात असते, खूप शॉर्ट असते. अॅनिमल्स लाईक रॅबिट आर फाउंड इन सच ग्रासेस. म्हणजे तिथं त्या लहान गवताळ प्रदेशामध्ये रॅबिट सारखे, सशासारखे प्राणी आपल्याला आढळून येतात. वास्ट मिडोज आर फाउंड इन हिली एरियाज ॲज वेल ॲज द प्लेन्स. म्हणजे इथं काय सांगितलंय त्यांनी आपल्याला की डोंगर उतारावर वगैरे, पठारी व मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर अशी कुरणे आढळतात. कुरणे म्हणजे एक प्रकारचं गवत असतं. आता इथं त्यांनी आपल्याला दिले ऑब्झर्व अँड डिस्कस. म्हणजे निरीक्षण करा आणि चर्चा करा. काय दिलंय त्यांनी तर ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन्स इन पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर, हायनिक, ॲलो, अकॅसिया, कॅरेट, अनियन, बीट, बिटर ग्राउंड, ग्रेप, विन, etc. अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग्स. आता इथं त्यांनी आपल्याला ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणून एक पॉइंट दिलेला आहे बघा. आता काय सांगितलंय तिथं तर ऑब्झर्व अँड नोट डाऊन द अडॅप्टेशन इन पार्ट्स ऑफ प्लांट्स लाईक पोटॅटो, ग्राउंडनट, याम, वॉटर, हायसिंथ, ॲलो, अकासिया, कॅरेट, अनियन, बीट, बिटर ग्राउंड, ग्रेप वाईन, etc. अँड अदर प्लांट्स इन युअर सराउंडिंग. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंय की बटाटे, भुईमूग किंवा सुरण आणि ॲलोवेरा, बाभूळ, गाजर, कांदा, बीट यासारख्यांचे आपण निरीक्षण करायचं आहे आणि ते आपण नोंदवायचं आहे तिथं. अजून असे प्लांट्स बघून आपल्या सराउंडिंग्स मधले. आणि इथं त्यांनी आपल्याला याम आणि पोटॅटोचं ड्रॉइंग दिलंय बघा. याम म्हणजे सुरण. आता आपण बघूया अडॅप्टेशन फॉर इजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. म्हणजे अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये काय काय अडॅप्टेशन घडून येतं ते बघूया. मोस्ट ऑफ द प्लांट्स आर अँकर्ड इन ग्राउंड अँड आर ऑटोट्रॉफिक. म्हणजे जास्त करून सगळेच वनस्पती किंवा प्लांट जे असतात ते ऑटोट्रॉफिक असतात, स्वयंपोषी असतात. हवेवर प्लांट्स लाईक देवदार, कॅक्टस, कॅस्क्युटा आर पॅरेस्टिक. म्हणजे काही वनस्पती अशा असतात ज्या परपोषी असतात. द प्लांट्स बॉडीज ऑफ देवदार कन्सिस्ट ऑफ येलो वायर लाईक स्ट्रीम्स. म्हणजे काही ज्या वनस्पती असतात देवदार, कन्सिस्ट सारख्या, ज्या त्यांना एकदम बारीक अशा रेषेसारख्या, तंतूसारख्या स्ट्रीम्स असतात. इट इज लीफलेस अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्या पानं त्यांना नसल्यामुळे त्या फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. हावेवर इट हॅज हास्टोरियल्स म्हणजेच सकिंग म्हणजेच अशा शोषून घेणाऱ्या अशा त्यांच्या रूट्स असतात. फॉर ऑब्झर्विंग न्यूट्रियंट्स फ्रॉम द होस्ट प्लांट. म्हणजे त्या मुळाच्या खालीपर्यंत जाऊन त्यातले सगळे पोषक द्रव्य ऑब्झर्व करून घेण्यासाठी त्यांना असे ज्या रूट्स असतात. दीज रूट्स पेनिट्रेट अप टू कंडक्टिंग वेसल्स ऑफ द होस्ट प्लांट्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड फूड. म्हणजे त्या काय करतात, त्या खोलवर जाऊन त्यांच्या वेसल्सनी होस्ट प्लांट्सचे वॉटर आणि फूड ॲब्झॉर्ब करू शकतात त्यांनी. फंगी डू नॉट हॅव क्लोरोफिल्स
अँड कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजेच फंगीजना, कवकांना हरितद्रव्य नसल्यामुळे त्यांनी फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. दे ऑब्टेन फूड फ्रॉम स्ट्रॅची फूड स्टफ्स लाईक भाकरी अँड ब्रेड. म्हणजे त्यांना अन्न मिळवण्यासाठी भाकरी किंवा ब्रेड सारख्या अन्नपदार्थांचा वापर करावा लागतो. दे हॅव रूट लाईक फायबर्स फॉर ॲब्झॉर्प्शन्स ऑफ फूड्स. म्हणजे त्यांची जी मुळं असतात ती मुळं त्यांना हे सगळे न्यूट्रिएंट्स मिळवण्यासाठी फायबर सारखी त्यांनी ते ऑब्झॉर्व करून घेऊ शकतात फूड. प्लांट्स नीड नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ. म्हणजे प्लांट्सना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारखे जे मिनरल्स असतात ते त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉइल विच इज डिफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा म्हणजेच संडीव. म्हणजेच ज्या ठिकाणी नायट्रोजनची वगैरे कमतरता असते अशा ज्या प्लांट्स आहेत ड्रॉसेरा सारख्या, व्हीनस फ्लायट्राइप सारख्या, पीचर प्लांट एक्सेट्रा फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कन्झ्युमिंग इन्सेक्ट्स. म्हणजे जिथं नायट्रोजनची कमतरता आहे अशा ठिकाणी असणारे हे जे व्हीनस फ्लायट्राइप, पीचर वगैरे प्लांट्स आहेत ते इन्सेक्ट्स ग्रहण करून आपली अन्न भूक भागवतात. Adaptations are seen in these plants which serve to attract insects and hold them captively. म्हणजे त्यामुळे त्यांचं कसं अडॅप्टेशन झालेलं आहे तर ते सीन इज दीज प्लांट्स सर्व टू अट्रॅक्ट इन्सेक्ट. म्हणजे त्यांनी इन्सेक्ट्सना अट्रॅक्ट करतात आपल्याकडे आणि त्यांना होल्ड करून त्यांचं जे काय आहे ते अन्न ग्रहण करतात. अडॅप्टेशन इन ॲनिमल्स हे आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करूया.